महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्या विजयासाठी शिवसेना ओबीसी विभागाच्या वतीने समाज बैठकांचे आयोजन। शिवसेना ओबीसी विभागाचे राज्य अध्यक्ष सोमनाथजी काशीद साहेब, राज्य समन्वयक बाळासाहेब पांचाळ तसेच विभागाचे ओबीसी बलुतेदार समाजातील राज्यातील प्रमुख पदाधिकारी 13 तारखेपासून नाशिक येथे समाजाच्या बैठका आयोजित करत आहेत। महायुती सरकारच्या काळात ओबीसींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना तसेच कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी राबविले विकासाचे धोरण यांचा प्रचार प्रसार करून मतदारांना शिवसेनेला प्रचार करण्याचे आवाहन करत आहेत। महाराष्ट्रासह राज्यभर सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचा ओबीसी 12 बलुतेदार जो विभाग आहे आणि त्या विभागाची जबाबदारी संवेदनशील मुख्यमंत्री माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्यावरती सोपवल्यानंतर महाराष्ट्रभर रामटेक पासून आज नाशिक पर्यंत प्रत्येक टप्प्यातल्या मतदारसंघामध्ये जाऊन ओबीसी 12 बलुतेदार यांच्यासाठी जे महायुतीने विशेष त्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदावरती आल्याच्या नंतर जे काही ओबीसी 12 बलुतेदार भटके विमुक्त आणि त्याच सोबत मायक्रो ओबीसी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना, त्याच सोबत आर्थिक विकास महामंडळे असतील, त्याच सोबत महापुरुषांच्या स्मारकांचा विषय असेल, हा अगदी यशस्वीपणे जे आमचा 40, 50, 60 वर्षाचा 70 वर्षाचा स्वातंत्र्यापासूनचा मागण्या होत्या, संघर्ष होता, त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी धडाधड निर्णय घेतले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी 12 बलुतेदार हा जो काही समाज आहे हा महायुतीवरती आणि विशेषतः शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरती अगदी खुश आहे। आज नाशिकमध्ये आल्याच्या नंतर समजलं की हेमंत अप्पा गोडसे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्यावरती विरोधक असा आरोप करतात की अफवा पसरवतात की ओबीसी नाराज आहे। पण आम्ही ज्यावेळेस इथे समाज घटकांच्या बैठका घेतल्या, विविध समाज घटकांना भेटलो, चर्चा केली, त्याच्यामध्ये असं आम्ही आव्हान पण केलं आणि त्यातून असं समजलं की कुठल्याही प्रकारची नाराजगी ओबीसी मध्ये नाहीये, 12 बलुतेदारांमध्ये नाहीये। आम्ही महायुतीवरती घेतलेल्या निर्णयावरती खुश आहोत। त्याच्यामुळं हेमंत अप्पा गोडसे जे धनुष्यबाण त्यांचं चिन्ह आहे ते भरघोस मताने निवडून येतील, आम्ही आव्हान केलेलं आहे, असा विश्वास पण आहे। विरोधकांच्या अफवेला आमचा इथला ओबीसी 12 बलुतेदार जो काही मायक्रो ओबीसी आहे तो बळी पडणार नाही। आणि हेमंत अप्पा गोडसेंना आम्ही असं पण बऱ्याच ठिकाणी प्रचार केलेला आहे की धनुष्यबाण रामाचा आणि तिथला जो उमेदवार आहे म्हणजे इथे नाशिकमध्ये हेमंत अप्पा आहेत, म्हणून हेमंत अप्पा गोडसे आमच्या कामाचा, अशा पद्धतीचा आम्ही प्रचार इथे करीत आहोत। त्यामुळे विश्वास आहे, खात्री आहे की हेमंत अप्पा गोडसेंचा विजय हा निश्चित आहे। जय विश्वकर्मा, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी विदर्भापासून ते मुंबईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील विश्वकर्मा समाज, त्यासोबत जे काही ओबीसी प्रवर्गातील बलुतेदार समाज आहेत, हे पूर्ण समाज शिवसेनेच्या माध्यमातून हे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून माननीय मोदीजी यांचा जो संकल्प आहे अबकी बार 400 पार, यासाठी आम्ही पूर्णपणाने आम्ही सर्व कार्यकर्ते कणखर बाणा हाती भगवा आणि निशाणी धनुष्यबाण, माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची, शिवसेनेची भगवी पताका आणि हिंदुत्ववादी विचार, त्यासोबत महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ओबीसीतील जो काही हा छोटा मोठे समाज आहेत यांना खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रवाहात आणून यांच्या आर्थिक सक्षमीकरणासह यांच्या विकासाचं धोरण राबविणारे हे महायुतीच्या सरकारच्या काळामधील जे काही धडाकेबाज निर्णय झालेले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या समाजातील या बलुतेदार समाजातील प्रत्येक समाजाला हे आर्थिक महामंडळ केवळ घोषणा नाही तर त्याच्या स्थापनेचे शासन निर्णय झालेले आहे, तोच माहिती किंवा तीच दिलेली शासनाची उपलब्धी आम्ही जनतेपर्यंत पोहोचवून
शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड मताने विजय करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी दौरे करत आहोत. प्रत्येक भागातून अगदी सकारात्मक प्रतिसाद आहे. जय महाराष्ट्र, जय सियाराम. राज्याच्या आणि देशाच्या हो घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा महाराष्ट्राचा निवडणुकीचा नाशिक लोकसभा हा अंतिम टप्पा आहे. संपूर्ण राज्यामध्ये भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार अतिशय ताकदीने त्या ठिकाणी निवडून येत आहेत. कारण ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीकडे या देशाचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान कल्याणकारी योजना भटक्या विमुक्तासाठी, ओबीसी साठी राबवलेला आहे. एक देशाचा संकल्प देश विकासावर, मोदीच्या अनुशासनावर आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या संपूर्ण राज्यात ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं असताना या ओबीसीचं कवच कुंडल देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जो काही घेतलेला निर्णय आहे त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज, 12 बलुतेदार, भटक्यामुक्त हे त्यांच्यावर अतिशय त्यांच्या आरक्षणाला कुठलीही गदा न लागू देता त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. त्यामुळे संपूर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात ओबीसी समाज हा भाजप शिवसेनेच्या ताकदीने त्यांच्यासोबत आहे. 2 दिवसापासून आम्ही नाशिक परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैठक घेतली आणि निश्चित खात्री आहे या ठिकाणचा ओबीसी आणि भटक्यामुक्त समाज मोठ्या मताधिक्याने धनुष्यबाण या निशाणीवर उद्या मतदान करेल याची आशा आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.